जय महाराष्ट्र. मी भालचंद्र उलम प्रभास समाचारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. गेल्या 1 वर्षापूर्वी वसई विरारवरती परिवर्तन झालं आणि हे परिवर्तन केलं होतं ह्या सर्व लाडक्या भगिनींनी परिवर्तन केलं होतं. ज्या ज्यावेळी रॅली निघाल्या त्यावेळी महिलांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन इथे भाजपची जी सत्ता आणलेली आहे. आता आपल्याला डगेताई आहे. डगेताई, काय सांगाल की बरेच वर्षानंतर आपले मिस्टर अनेक वर्ष काम करत असताना आणि आज त्याची पूर्तता, आज महिलांना सीट मिळाली आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या पाठी सर्व भगिनी उभ्या आहेत. कसा प्रचार चालू आहे? प्रचार तर फार छान चालू आहे, त्याच्याबद्दल वादच नाही आहे. पण मी एक स्वतः कार्यकर्ता म्हणून 30-35 वर्ष अगदी जवळून सगळं अनुभवलेलं आहे. मी स्वतः सगळं पाहिलं आहे, महिलांमध्ये फिरले. माझ्या भागामध्ये मी जेवढे होते तेवढे कार्यक्रम राबवलेले आहेत. त्या कार्यक्रमांच्या द्वारे महिलांची भेटही घेतलेली आहे, जवळून त्यांचे प्रश्न विचारलेले आहेत. तेव्हा जेवढं अधिकाधिक होईल तेवढं महिलांच्या समस्येवर मी भरते. ताई, मी असं एक पोस्ट ऐकली होती की अंधेरीवरून हल्लेले उमेदवार आहे, तो पिक्चर होता की टेलर होता, त्याविषयी काय सांगा? आता टेलर झालाय, पिक्चर तुम्ही दाखवणार आहे, बोला. बोलण्यापेक्षा मला वाटतं माझ्या भगिनीच सगळं सांगतील तुम्हाला, कारण का त्यांनी मला जवळून ओळखलेलं आहे. मी त्यांच्याबरोबर राहिलेली आहे, जवळून त्यांचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्या समस्येवरच मी भर घालणार. नक्कीच नक्कीच. माझे खास मित्र आणि भाजपचं सातत्याने पहिल्यापासून काम करणारे जितू दादा आज आपल्याबरोबर आहेत. कारण प्रत्येक वेळी आम्ही नगरपालिकेत 15-20 वर्षापासून भेटत होतो, तर त्यावेळी आम्ही सांगत होतो दादांची माझी कंपल्सरी बोलणी झालं साटम साहेबांपासून, एक ना एक दिवस भाजपची सत्ता येईल. दादा, आज ते सत्यात उतरलंय, काय सांगाल? जरूर येणाऱ्या केंद्रामध्ये आपली भारतीय जनता पार्टीची सरकार आलेली आहे आणि राज्यात आपल्या देवेंद्र भाऊ आपले त्यांच्या देखील सत्ता आलेली आहे आणि येणारी महानगरपालिका आहे. याला परिवर्तन घडण्यासाठी आम्ही लोकांना सांगत आहेत की यावेळेस परिवर्तन घडलं पाहिजे. कारण की 35 वर्ष जे सत्ता चालू आहे ते का घराणेशाहीची ती मोडीत करून भारतीय जनता पार्टीची बहुमत संख्येची सत्ता यायची आणि महापौर आपला बसला पाहिजे, यासाठी संपूर्ण आपला पॅनल प्रयत्न करत आहे. इथे बरेच आपले गुरुभाऊ आहेत, वाचोडे ताई आहेत, हे सर्व काम करत आहेत. त्यांना सर्वांना मी त्यांच्या सर्व आणि संपूर्ण कार्यकर्त्यांचे मी हे करून पुढची आपली वाटचाल चालू आहे. साहेब, तुमच्यासाठी फार आव्हान कठीण असेल किंवा सोपं असेल, कारण पाटील 3 बंधू ज्या निळे गावातले म्हणजे एकत्र ह्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि ही खरी कसोटी आहे. गेल्या काही लोकांनी असा आरोप काही लोकांवरती केलेला आहे, ग्रामपंचायतपासून सत्ता असलेले उमेदवार आहेत. तुम्ही गेले अनेक वर्ष सातत्याने निळे गावातून जो भाजपचं चांगल्या प्रकारचं काम करतात आणि नवतरुण एक उमेदवार म्हणून शिवसेनेने दिलेला आहे. याविषयी काय सांगाल की जनता कोणाच्या पाठीची आहे? मागील 30 वर्षापासून आम्ही सातत्याने काम करत आहोत. आपण स्वतः पाहिलेलं आहे की लोकांचे छोट्यातले छोटी कामं आम्ही करत होतो. ठीक आहे, यावेळेस आम्हाला संधी द्या यासाठी आम्ही लोकांना सर्वांना आवाहन करत आहे. कारण की हर वेळेस आम्ही प्रयत्न करून थोड्याच्यासाठी उकत होतो, पण यावेळेस आम्ही जिंकणार यासाठी पूर्ण प्रयत्न करत होतो. संधी वाट पाहत होती तुमच्या उमेदवारीची आणि ती तुम्हाला मिळाली, त्याचं सोनं करणार की नाही? संधीचं 100% सोनं करणार. डोअर टू डोअर जाऊन कसा प्रचार चालू आहे? प्रत्येक डोर टू डोर आम्ही जातोय आणि तिकडे लोकांचा प्रतिसाद एवढा उत्तम आहे की लोक आम्हाला स्वतःहून आता स्वतःहून सांगतात की आम्हाला आता परिवर्तन करायचं. नक्कीच दादानी हात जोडलेले आहेत आणि सर्वांचे आशीर्वाद मागतायत. कारण खरोखरच तुम्हाला मी सांगतो की काही वर्षापूर्वीपासून आमदारचा चेहरा आम्ही बघत होतो आणि खरोखरच पण आमदार नाही, येणारे महापौर कदाचित आहेत. दादा, म्हणून दादा काय सांगाल? वसई विरारच्या जनतेने गेली अनेक वर्ष वसई विरारची जनता मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या ठिकाणी जे काही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मेट्रो असेल, त्या ठिकाणची स्टेशनमध्ये असलेली स्वच्छता असेल, त्या ठिकाणी असलेली मैदानं असतील, हे दुरून पाहत होती. परंतु भाईंदर क्रॉस केल्यानंतर जेव्हा नायगावपासून पुढे येतो त्यावेळेला प्रचंड अशी दुरावस्था या लोकांनी, कारण या ठिकाणी बहुतांश लोक ही संपूर्ण भारतातनं या ठिकाणी मायग्रेट झालेली आहेत. काही मुंबईवरून आलेले आहेत, काही भारताच्या विविध भागातनं आलेली आहेत आणि त्यामुळे शहरात आल्यानंतर सुद्धा ग्रामीण भागातलाच जो त्रास आहे, म्हणजे वीज, पाणी, ह्या ज्या समस्या आहेत त्या ग्रामीण भागामध्ये. शहरामध्ये काय विषय असतो तर मैदानं हवी आहेत, नाट्यगृह हवी आहेत, सांस्कृतिक भवन हवं आहे, मेट्रो हवी आहे, चांगली हॉस्पिटल्स हवी आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हवे आहेत, या परिवहन व्यवस्था हवी आहे, चांगल्या शाळा हव्या आहेत, चांगले औद्योगिक क्षेत्र हवं आहे. हे सगळं शहरामध्ये असतं. परंतु आम्ही इकडे शहराच्या नावाखाली ग्रामीण भागामध्ये राहत होतो. ऑफिसला गेल्यानंतर गली आल्यावरती वीज असेल का, पाणी आलं असेल का, या सगळ्या समस्यामध्ये लोक पिचलेली होती
त्यांना 2024 साली संधी मिळाली, त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि त्यामुळे आत्ता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये लोकांनी मानसिकता बनवलेली आहे. लोक 15 तारखेची वाट बघतायत, कमळ चिन्ह दाबण्याची वाट आसुसलेले आहेत लोक, की या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही मीरा भाईंदर बघा, मुंबई बघा, ठाणे बघा, नवी मुंबई बघा, कारण वसई विरार आणि नवी मुंबई यांचं नियोजन हे सिडकोनी केलं आहे. दोन्ही शहरं एकाच वेळेला विकसित व्हायला लागली. पण एका बाजूला नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनतं आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत, त्या ठिकाणी सगळ्या सुविधा आहेत. परंतु आमचं वसई विरार हे दिवसेंदिवस बकाल होत होतं आणि त्यामुळे या ठिकाणच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीची सत्ता या ठिकाणी येईल आणि तुम्हाला आम्ही विश्वास देतो. म्हणजे आपण 5 वर्षाची सत्ता घेतो, परंतु पुढच्या 3 वर्षामध्ये म्हणजे खासदार आणि आमदारकीची 2029ला जानेवारी फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक एकत्र होणार आहे. त्यामुळे या 3 वर्षामध्ये वसई विरारमध्ये अत्यंत पायाभूत सुविधा आणि कायापालट झालेला असेल असा आम्हाला विश्वास आहे आणि तोच विश्वास लोकांना आहे. त्यामुळे लोकांनी आम्हाला सांगितलं आहे आमचं ठरलं आहे आणि कमळ चिन्ह आमचं कुठल्याही परिस्थितीत कमळ चिन्ह म्हणजे ते आम्ही तुम्हाला सांगतो की लोक म्हणतात की आमची निशाणी कमळ. त्यामुळे या ठिकाणी मोदीजींचं भारत माता की परत एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे आम्ही कुणाला नगरसेवक करावं, कुणाला महापौर करावं म्हणून आमची लढाई नाही आहे. या वसई विरारच्या जनतेला त्यांचा हक्क आहे, जो मूलभूत छोट्या छोट्या सुविधा आहेत. अगदी आरोग्य दवाखान्यापासून सुरुवात आहे की आपला दवाखानासुद्धा निळेगाव असेल किंवा समेळगाव असेल या ठिकाणी नाही आहे. छोट्या छोट्या सुविधांपासून लोकांना वंचित ठेवलेलं आहे. साधं भाजी मार्केट नाही आहे, साधा आपला दवाखाना, अभ्यासिका, या गोष्टी ज्या छोट्या छोट्या आहेत त्यासुद्धा लोकांना मिळत नाही आहेत. त्यामुळे व्यवस्था परिवर्तन हा आमचा उद्देश आहे. मनोज पाटील नगरसेवक व्हावा, जितू नगरसेवक व्हावा किंवा आमच्या ढगेताई की नगरसेवक व्हावा की नवीन नमिताताई नगरसेवक व्हाव्या, यासाठी आमची लढाई नाही आहे. आमची लढाई ही या ठिकाणची व्यवस्था परिवर्तनासाठी आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार आणि तो जनतेचा महापौर असेल, कुठल्या पक्षाचा नसेल. साहेब, लोकसभा विधानसभा तुमच्या प्रत्येक पत्रकार परिषदेला मी उभा होतो. तुम्ही केलेले आरोप या ठाकूर कंपनीवरती आहेत आणि जी काही की भाईंदरच्या पलीकडचे जे काही बाजू मांडलेत, मी सर्वच विषय आता तुमच्याकडे मांडणार नाही, पण येणारा चेहरा महापौर म्हणून तुमच्याकडे बघितला आहे आणि जी सत्ता 35 वर्षात ज्या लोकांनी किंवा विकास केला असेल किंवा विकास केला नसेल ह्या विषय नाही, पण तुम्ही जनतेला काय देऊ इच्छिता ह्या वसईकराला? तुम्हाला एक सांगतो की संपूर्ण वसई विरारचा जर तुम्ही जाहीरनामा वाचला तर तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या गोष्टी म्हणजे आम्ही 2 ब्रिज आमचे आमदार येऊन फक्त 1 वर्ष झालं, त्यांनी 4 ब्रिजपैकी 2 ब्रिजसाठी 556 कोटी रुपये मंजूर केले. त्याचसोबत आचोळ्याचं 450 बेडचं हॉस्पिटल ज्याच्यासाठी जागा नव्हती, जागा कोर्टाची, आणि आमचे युवा आमदार, तत्कालीन आमदार जे आता माजी आहेत, त्यांनी नारळ फोडला. मला वाढदिवसाचं गिफ्ट काय होतं तर रॅपर होतं, आतमध्ये काही नव्हतं. त्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हॉस्पिटल कधी होईल? आत्ता होईल. ते कोर्टाच्या नावावरती असलेली जागा आणि आम्ही नारळ फोडला. नशीब जज महोदयांची कृपा होती, नाही तर सगळ्यांना आतमध्ये टाकलं असतं, कारण त्यांच्या जागेचा अधिकार होता. ती जागा नाही हे आमच्या लक्षात आल्यानंतर आमचे जे काही आम्ही नेते होते, राजन नाईकजी असतील, मी असेल, आम्ही PWD मिनिस्टरना, आमचे पालकमंत्री आणि आत्ताचे आमचे प्रदेशाध्यक्ष यांना विनंती केली की PWDची जागा कोर्टासाठी द्यावी आणि कोर्टाच्या नावावरची जागा महानगरपालिकेला द्यावी. यासाठी जे काही प्रयत्न होते ते राजन नाईकांनी आमदार असताना केले. 21 कोटीची जागा विनामूल्य महानगरपालिकेला दिली आणि आता त्या ठिकाणी काम सुरू होत आहे. तुम्हाला सांगतो 13B मेट्रो जी आहे त्याचं इतके वर्ष फक्त गाजर दाखवलं. यावेळेला त्या मेट्रोला मंजुरी मिळालेली आहे आणि ती मेट्रो आपल्या या भागातनं 4th रोडवरून जाते. त्याची 4 स्टेशनं अंडरग्राऊंड आहेत. या ठिकाणचा जो पाणी प्रश्न आहे, डम्पिंग ह्याचा आपला जे होल्डिंग पॉईंट आहे, त्या होल्डिंग पॉईंटचा विषय, अनेक विषय आहेत, विकासाचे अनेक मुद्दे आहेत. आमचा स्वतःचा वॉर्डचा तुम्ही वचननामा बघितला, या ठिकाणी मैदानं नव्हती, आम्ही 3 एकरचं मैदान
मिडटाऊनचं खुलं केलं आणि वसई तालुक्यातलं सगळ्यात मोठं मैदान, वसई तालुक्यातलं सगळ्यात मोठं 15 एकरचं खेळाचं मैदान आम्ही पुढच्या काही काळामध्ये निवडून आल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये ह्या प्रभागातल्या नागरिकांसाठी खुलं करणार आहोत. हे आमचे वचन आहे. साहेब काय सांगाल, तुमचं वसईमध्ये कार्य असताना सुद्धा आमचा 11 जो प्रभाग आहे तो लाडका बहुजन विकास प्रभाग होता आणि लाडके तुमच्याकडे ताई आले आहेत आणि लाडके दादा आले. डगे दादांचं इथे म्हणजे काय बोलतात ते वर्चस्व होतं आणि सम्मेळपाड्यामध्ये तो कोणाचा गड होता आणि ते तुमच्याकडे आता आलेले आहेत आणि विजयाची धुरा आता सध्या त्यांच्या हातात आहेत असं मी म्हणेन. कारण मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, जरी जास्त संपर्कात नसतो तरी. कारण खडानखडा माहिती मी त्यांची घेतलेली आहे, इतक्या वर्षात घेत आहे आणि 20 वर्षातला मला त्यांच्याबरोबरचा अनुभव आहे. काय सांगाल की डगे दादा तुमच्याकडे आल्यामुळे काय वाटतंय? बघा कसं आहे की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये एखादी व्यक्ती, एखादा नेता येतो त्यावेळेला तो आमची विचारधारा स्वीकारून येतो. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत आहे. त्यांचं इतक्या वर्षाचं काम आहे, त्यांनी जोडलेली माणसं आहेत, त्यांनी केलेली कामं आहेत, त्यामुळे त्याचा आम्हाला नक्की फायदा होणार आहे. दुसरा मी तुम्हाला करेक्ट करतो, मी या वसईचा भूमिपुत्र आहे. माझं गाव उमराळा आहे. ढगेसाहेब ज्या समेळपाड्यामध्ये राहतात ते माझं गाव आहे. पहिलं समेळपाड्याच्या पुढे उमराळा लागतं. त्यामुळे मी नालासोपारा विधानसभेतला आहे. वसई विधानसभेची जबाबदारी का दिली तर या मी वसईकर आहे. मी नायगावच्या टोकापासून त्या वैतरणाच्या टोकापर्यंत सगळीकडे मनोज पाटील भूमिपुत्र आहे. सगळीकडे सगळ्या वसई तालुक्यात आम्ही काम करतो. त्यामुळे आम्ही कुठल्या मर्यादेत स्वतःला अडकवत नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली, पक्षाने वसई विधानसभेची जबाबदारी दिली, त्या वसई विधानसभेत काम केलं. पक्षाने सांगितलं 11व्या नंबरमध्ये लढायचं आहे, 11 नंबरमध्ये लढणार. तुम्ही महापौरांचं बोलता, आमच्याकडे पक्ष ठरवतो तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं. मनोज पाटलाच्या समोर भाजप आहे, मनोज पाटील आहे. त्यामुळे तुम्ही काही म्हटलं तरी पक्ष ठरवेल की आमची भूमिका. नक्कीच. ताई साहेब कुठे आहेत? आले नाहीत का? नाही त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी. ताई तुमच्यासाठी आज मुंबईवरून मला खास कॉल आला एक मोठ्या बिल्डरचा. आमच्या ताई आहेत त्या तुमच्या ताई म्हणून समजा आणि तुमच्या प्रभागामध्ये उभे आहेत, त्यांना मदत करा. तुम्ही मला जास्त ओळखत नसाल पण आज सांगतो तुमच्यासाठी मुंबईवरून एक मोठ्या बिल्डरचा फोन आलेला आहे. ताई काय सांगाल की तुमच्याकडे सर्व कुटुंबाची जबाबदारी असताना आणि आता सगळ्या गोष्टी तुम्हाला हे मॅनेज करायचे आहेत आणि मॅनेज करताना सुद्धा तुम्ही भारतीय जनता पार्टीतून करणार, कारण सगळ्यावर लाडक्या बहिणींना त्यांचा एवढा प्रकारचा सहकार्य आहे आणि सगळ्याच लाडक्या बहिणी खुश आहेत आणि तुम्हाला त्या पद्धतीने पण मदत करतील येणाऱ्या काळामध्ये पण आणि विजय तुमचा निश्चित आहे असं लोक बोलले जातात. काय याचं गमक आहे? मला असं वाटतं ही भावनिक भूमिका नसून जबाबदारीची भूमिका आहे जी मी स्वीकारली. त्यामुळे मला सगळ्यांना जेवढे मला प्रेम भेटते सगळ्यांना मला त्या संधीचं सोनं करून दाखवायचं. नक्कीच मी जास्त ताईंबरोबर. साहेब शेवटचा एक प्रश्न आहे. मी इथला ह्या वार्डचा स्थानिक असल्यामुळे आमच्या वार्ड प्रभागामध्ये 11मध्ये बरेचसे आता बघा मच्छर धावते आहे पुष्कळचे आणि आमच्याकडे जो नैसर्गिक मोठा एवढा नाला आहे किंवा एक उमडी बोलली जाते ती जी आहे त्याचा प्रश्न सोडण्यासाठी सर्व पॅनलने मदत करावी आणि काहीतरी मार्ग काढावा असं मला असं वाटतं. तुम्हाला पहिलं सांगतो की मुळात हा नाला नाही, ही सोपारा खाडी आहे. याला 5,500 वर्षाचा इतिहास आहे. या खाडीचा इतिहास आणि या सगळं शिरपारा बंदराचा इतिहास सांगायला गेलो तर अजून 1 तास लागेल. पण तुम्हाला एक सांगतो की वर्षानुवर्ष त्याच डॉक्टरकडे गेलो आहे. माझ्या पोटात दुखतं आहे पण मी न्यूरोसर्जनकडे जातो आहे. त्यामुळे तुम्ही डॉक्टर बदला, तुमच्या या सगळ्या समस्या सुटतील. आम्ही जे विजन डॉक्युमेंट देतो आहे त्याच्यामुळे या सगळ्या समस्यांचं आहे. या ठिकाणी या खाडीवरती अनेक ठिकाणी ऑब्स्टॅकल आहेत, अडथळे निर्माण केलेले आहेत. त्या अडथळे साफ करणं, त्या ठिकाणी होल्डिंग पॉइंट तयार करणं आणि हा प्रवाह आहे जो वाहता करणं. कारण मच्छर होण्याचं कारण आहे ही गटार आहे किंवा या खाड्या मच्छर पैदास केंद्र झालेल्या आहेत कारण त्या वाहत्या नाहीत. वाहत्या पाण्यामध्ये कुठलाही मच्छर होत नाही. त्यामुळे तुम्ही एक लक्षात धरून ठेवा, येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 2.5-3 वर्षामध्ये या भागातलं चित्र बदललेलं असेल आणि तुम्ही ज्या वेळेला पुढच्या वेळेला मुलाखत नाही घेणार तर तुम्ही हे सगळं दाखवत फिराल की कशा पद्धतीचं चांगलं काम झालं. धन्यवाद. नक्कीच. आताच आपण पाहिलं आपल्या भाजपच्या 4 उमेदवार इथे उपस्थित होते आणि त्यांनी गवाही दिलेली आहे की अशा प्रकारचं काम केलं जाईल. भवितव्यात पुढच्या अडचणी राहणार आणि विजयानंतर परत ज्यावेळी मुलाखती घेऊ त्यावेळी ह्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.